अवकाळी पावसाने मोठा प्रॉब्लेम केला आहे पेरणीचा. नॉर्मली हे रोहिणी नक्षत्रानंतर पेरणी करतात, पण आता झालं असं आहे, भाजून भिजून जमिनी ठेवलेल्या आहेत सर्वांनी, माझं तसं नाही. पण हा परिस्थिती आहे सगळीकडे. पाणी आहे शेतात, जिथे भाजलेलं तिथे पण आता रोपं आली आहेत आणि सगळं पाणी आलं आहे. त्यामुळे काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण ह्या चिखलात जरी आपण भाजणी केली, रोपं लावलं तर येणार नाही, कुजतील दाणे टाकल्यावर. हा मोठा प्रश्न आता पडलेला आहे सगळ्यांना. तर पाणी काढायचा प्रयत्न चालू आहे, बघूया किती बाहेर येतं ते. अजून 2 तारखेपर्यंत म्हणजे जूनच्या पावसाचं काही खरं नाही आहे. आणि समजा आला तर पेरणी कशी करायची हा मोठा नवीन विषय आहे. महाडिक सर म्हणून दापोलीचे, ते पण म्हणाले, मी फर्स्ट टाईम आम्हाला असा प्रॉब्लेम आला आहे. दापोली कृषी विद्यापीठाला फोन केलेला, झरे फुटलेत. आता या परिस्थितीत आम्ही नांगरू पण शकत नाही आणि पेरणी तर लांबची गोष्ट. सगळं उलटंसुलटं झालं. यावेळी भात करायचा की नाही हा मोठा विषय झालेला आहे. आणि माझंच नाही, सर्वांचं तसंच आहे. बघू, 1 जूनपर्यंत सगळ्यांना थांबायला सांगितलं आहे. चला मग भेटू आपण परत. आज रात्री तर भरपूर पाऊस पडणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. पुढे काय होतं ते बघूया. चला.